महाराष्ट्र टाइम्सचे वर्तमानपत्रातले वाचक जास्त आहेत का या लाईव्हचे जास्त आहेत ऑनलाईन? सरकारचं शेवटचं अधिवेशन होत आहे. आज सल्लागार समितीची बैठक झाली. काय बैठकीत तुम्ही आठवते केल्यात, काय बातमी? कामकाज सल्लागार समितीमध्ये फक्त 2 आठवड्याचं अधिवेशन करण्याचा सरकारचा इरादा स्पष्ट दिसतो आणि अधिवेशनाची सुरुवातच गुरुवारी शोक प्रस्तावाने करायची आणि शुक्रवारी अर्थसंकल्प मांडायचा आणि त्यानंतर परत पुढचे 2 आठवडे हे अधिवेशन चालवायचं असा साधारणपणाने मसुदा समोर ठेवण्यात आला. आम्ही मागणी केलेली आहे की 1 आठवडा वाढवण्याचं काम झालं पाहिजे. आणखीन दिवस कमी पडत आहेत. सर्वसाधारण अर्थसंकल्पावरची चर्चा 2 दिवसाच्या ऐवजी 3 दिवस करावी. सरकारी पक्षाने ती आमची सूचना मान्य केलेली आहे. त्याचबरोबर पुरवणी मागण्यांच्यावर देखील चर्चा विस्तारानं व्हावी. हे शेवटचं अधिवेशन आहे आणि विषयांवर वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या चर्चा ज्या होतात त्यावरही जास्त दिवस मिळावेत अशी मागणी आम्ही केलेली होती. या सगळ्या कार्यकालात विरोधी पक्षाच्या वतीने जे प्रस्ताव येणार आहेत त्या प्रस्तावाला देखील न्याय देण्यासाठी योग्य वेळ मिळाली पाहिजे आणि शेवटचं अधिवेशन असल्यामुळं या अधिवेशनामध्ये शेवटच्या सर्व विधानमंडळाच्या सदस्यांना बोलण्यासाठी संधी मिळाली पाहिजे. यासाठी जास्त वेळ द्या. आवश्यकता वाटली तर 1 आठवडे वाढवा. माननीय मुख्यमंत्र्यांनी पहिल्या आठवड्यानंतर पुन्हा बिझनेस ॲडवायझरी कमिटीची मीटिंग घेऊ आणि आणखीन अधिवेशन वाढवण्याची आवश्यकता असेल तर त्याचा विचार करू असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. सरकार कमीत कमी काळात हे अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न करते असं वाटतंय आणि म्हणून आमचा आग्रह होता की हे अधिवेशन 3 आठवडे पूर्ण 3 आठवडे चाललं पाहिजे. अशी व्हावी अशी याच्या बाबतीत अण्णा हजारे थेट कोर्टात धाव घेत आहेत. अण्णा हजारे कुठेतरी पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या विरोधात ज्या पद्धतीने भूमिका घेत आहेत, तुम्ही कसं बघता? अजित पवार सत्तेत सुद्धा आहे. नाही, असं आहे की अण्णा हजारे बराच काळ काही कुणावरच बोलत नव्हते. मागच्या 10 वर्ष अण्णा हजारेंनी मौन स्वीकारल्यासारखं जवळपास झालेलं होतं. असं अचानकपणाने अण्णा हजारे बोलायला लागलेत हे एक म्हणजे आश्चर्य आहे म्हणायला हरकत नाही आणि तेही नेमके अजित पवारांच्यावरच का बोलतायत, त्यांचा म्हणजे कशामुळं ते बोलतायत याचा शोध आता अजित पवारांच्या बरोबर असणाऱ्या त्यांच्या सहकार्याने घ्यावा. मी त्यावर काही बोलणार नाही. जी योग्य मागणी असेल ती योग्य आहेच. त्यात अण्णा हजारेंनी काय मागणी केली आहे मला माहीत नाही, पण राज्य सहकारी बँकेच्या भ्रष्टाचाराबद्दल जर ते बोलत असतील तर मला वाटतं की त्यात काही विशेष आतापर्यंत सापडलेलं नाही. कशाकडे? घोटाळ्याकडे दुर्लक्ष. त्यात बऱ्याच वेळेला चौकशा या झालेल्या आहेत आणि तो विषय चावून त्याचा बराच हे झालेला आहे. आता नव्यानं आणखीन काही कागदोपत्री काही विशेष निघणार आहे किंवा नाही हे आता मागणी करणाऱ्यांनाच माहिती. सर, छगन भुजबळ सातत्यानं नाराजी व्यक्त करतायत. ज्या पद्धतीने त्यांनी सांगितले की माझा अपमान झाला म्हणून मी लोकसभेच्या उमेदवारीपासून माघारी घेतली, राज्यसभेच्या बाबतीत माझी इच्छा होती पण ती मला मिळालेली नाही असं म्हणतायत. दुसरीकडे महायुतीतले घटक पक्ष त्यांना असं म्हणतायत की एकदाचा छगन भुजबळांचा जो काही प्रश्न असेल तो संपवावा, कारण का त्यांची नाराजी हा संशोधनाचा विषय झाला. नाही, आता तो त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे. त्यांच्या पक्षात त्यांचे नेते त्यांच्या बाबतीत काय ठरवतात यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. ते ज्या पक्षात काम करतायत त्या पक्षाचा तो अंतर्गत विषय आहे. त्यांना न्याय द्यायचा किंवा नाही आणि कुठे द्यायचा हे त्यांचे श्रेष्ठी ठरवतील.
महाविकास आघाडीचे जर सरकार येतं तर प्रदेशनुसार तुम्ही आरक्षण देणार यावर मान्य करणार का? प्रदेशातील म्हणून तुमची भूमिका काय? जरांगेंचं आंदोलन यापूर्वीपासून चालू आहे आणि त्यांना उत्स्फूर्त असा पाठिंबा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात मिळत होता. मधल्या काळात जरांगेंनी आंदोलन थांबवलं, सरकारला मुदत दिली. आता पुन्हा त्यांनी आंदोलन केलं आणि पुन्हा एकदा मुदत दिलेली आहे. सरकार त्यावर सकारात्मक आहे असं प्रसारमाध्यमातून दिसतंय. अजून प्रत्यक्ष कृती काही नाही, पण सरकारने याच्यावर काय कृती करायची ते ठरवू. आता आमचं सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही काय करणार हे आम्ही जाहीरनाम्यात त्याचा उल्लेख करू. आज त्याच्यावर बोलणं हे थोडंसं घाईचं ठरेल. मला माहित नाही त्यांनी भेट घेतली किंवा नाही. मी बघितल्यावर त्यावर बोलेन. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागामध्ये जीर्ण झालेल्या MSCBच्या ज्या लाईन्स आहेत टॉवरवरून जाणाऱ्या, त्या काही ठिकाणी 50 वर्ष, 40 वर्ष, 80 वर्ष, 45 वर्ष, 30 वर्ष जुन्या आहेत. आणि MSCB ही या जुन्या लाईन्स बदलण्याची आवश्यकता असताना देखील या प्रश्नाकडे दुर्लक्ष करते. एका बाजूने ग्राहकाकडून प्रचंड मोठे दर बिल वाढवून घ्यायला लागली आहेत. MSCBची महाराष्ट्रात वीज दर वाढ झालेली आहे, ती अतिशय गंभीर आहे. या निवडणुकांमुळे कुणाचं त्याकडे लक्ष गेलं नाही आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पाणीपट्टी देखील या सरकारने वाढवलेली आहे. विजेचे दर वाढवलेले आहेत, पाणीपट्टी देखील वाढवलेली आहे. याच्यावर महाराष्ट्रात विधानसभेत देखील आम्ही आवाज उठवणारच आहोत. पण या जीर्ण झालेल्या लाईन्स न बदलल्यामुळे अनेक ठिकाणी अपघात झाले. आपण आता सांगितलं त्याप्रमाणे 300 जणांचा मृत्यू झाला आणि हे बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यातच नाही बऱ्याच ठिकाणी होतंय. त्यामुळं मला असं वाटतंय की MSCBने 30 वर्षानंतर जुन्या असणाऱ्या ज्या लाईन्स आहेत त्या तपासल्या पाहिजेत, त्याच्यावर विजिलन्स ठेवलं पाहिजे आणि आवश्यकता असतील तिथे लाईन बदलून नवे आणले पाहिजेत. अनेक ठिकाणी पोलचं फाउंडेशन जीर्ण झालंय, त्यामुळे पोल वाकतात, पोल पडतात, त्यामुळं देखील हे होतं. नुसतं लाईन तुटल्या म्हणून नाही होत, तर पोल वाकल्यामुळं खाली स्पर्श झाल्यामुळं देखील अनेक ठिकाणी मृत्यू झालेले आहेत. त्यामुळे MSCBने आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व भागात अधिकार दिले पाहिजेत रिजनल हेड्सना, की त्यांच्या रिजनमध्ये जिथं जिथं जुन्या तारा आणि जुने खांब असतील ते बदलण्याचा अधिकार देण्याचं मुक्त अर्थ. वर त्याची मंजुरी येईल तोपर्यंत 2-3 तारा तुटतात आणि अनेक मृत्यू होतात. त्यामुळे MSCBच्या अधिकाऱ्यांनी खाली अधिकार दिले पाहिजेत जिल्ह्याला. यालाच एक धरून प्रश्न, विदर्भ आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी स्मार्ट मीटर बसवून घ्यावा याचा अट्टाहास केला जातोय. त्याच्या बाबतीत अनेक लोकांचा विरोध आहे स्मार्ट मीटर्सना. आवाज उठवणार आहात का येणाऱ्या या अधिवेशनामध्ये? मी बातमी आज वाचली की MERCने त्याला मान्यता पण दिलेली नाही, अशीच एक आज बातमी मी वाचली सकाळी. त्यामुळं MERCची याला मान्यता पाहिजे असं दिसतंय. पण प्रीपेड मीटर हे शहरी भागात एक वेळ शक्य आहे, पण ग्रामीण भागातले शेतकरी हे प्रीपेड मीटर घेऊ शकणार नाहीत. कारण प्रीपेड मीटर घ्यायचं म्हणजे ॲडव्हान्समध्ये पैसे भरायचे. ज्या शेतकऱ्याला पिकं गेल्यानंतर, कांदा विकल्यानंतर, सोयाबीन विकल्यानंतर, ऊस गेल्यानंतर त्याला पैसे भरण्याची क्षमता तयार होते, त्याला प्रीपेड मीटरमध्ये मीटरच्या घोळात घालून त्या शेतकऱ्यांच्यावर अन्याय होतोय आणि त्यासाठी आम्ही महाराष्ट्राच्या विधिमंडळात आवाज उठवणार आहोत. महाविकास आघाडीची उद्या दुपारी 2 वाजता आपणा सर्वांच्या सहित, आमची म्हणजे माननीय शरद पवार साहेब, उद्धवजी ठाकरे, काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आणि बहुतेक पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले दौऱ्यावर आहेत विदर्भात म्हणून, असे सर्व प्रसारमाध्यमांना उद्या भेटणार आहेत. दुपारी 2 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आपली भेट त्यांच्याशी ठेवलेली आहे. सर, उद्याच्या बैठकीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर लोकसभेचे निकाल रोहित पवारांनी कोपरखड्या मारलेल्या होत्या, त्याला प्रत्युत्तर पण तुम्ही दिलं होतं. नेमकं आलबेल आहे सर्व आलबेल आहे असं नेमकी प्रतिक्रिया करा. मी काय जाहीर केलं की कुणी जाहीरपणे बोलू नये. जे मी जाहीर केलं ते मलाही लागू आहे.
त्यामुळे याच्यावर कुणीच बोलायचं नाही आणि सगळं आलबेल आहे. सर, उद्याच्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीला जे यश मिळालं आहे यामध्ये महाविकास आघाडीचे जे आमदार आहेत 21 आमदारांच्या मतदारसंघांमध्ये लीड जे आहे हे भाजपच्या उमेदवारांना मिळालेलं आहे. याबाबतीत काही चर्चा होणार आहे? नक्की चर्चा होईल. जो तो पक्ष महाविकास आघाडीतला जो आहे तो आपल्या आमदारांचा परफॉर्मन्सच्या बद्दल आढावा घेईल आणि त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल. झालं?